नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर स्वयंपाकसुद्धा अर्धा झालेला आहे माझा आणि कढी बनवते मी. आज आपण ताक बनवलं होतं, त्याची कढी बनवते आणि ताक इतकं छान झालं आहे ना, तुम्हाला दाखवते मी. आणि म्हटलं आता चला कढी बनवून घेते मी. आणि आंबट पण झालंय ते. एक दिवस मी ना बाहेरच ठेवलं होतं आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आणि दूध वगैरे मी काहीच टाकलेलं नाही, फक्त थोडं दही पडलेलं होतं, त्याच्यातच मी मुरलेलं आहे आणि इतकं छान घट्ट आंबट दही झालं. तर आता त्याची मी कढी बनवते. आणि मिरच्या बनवणार मी. तेल पाणीच्या मिरच्या कशा बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिले मी ना कढी बनवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. कढी झाली माझी. आणि सकाळी ना मुलांना मी मटकीची भाजी दिली होती, ती सुद्धा पडलेली थोडीशी. कढई ठेवली मी गरम करायला. आणि हे बघा अशा मिरच्या चिरून घेतल्या मी. थोडंच तेल टाकायचं, जास्त तेलकट पण नाही करायच्या. तेल गरम झालंय आपलं. आता टाकते मी जिरं टाकून घेते. गॅस कमी करते आणि मग आपण टाकू मिरच्या. आणि कढी सोबत इतक्या छान लागतात ना, खूप छान लागतात. आणि त्याच्यात मीठ टाकू फक्त. आपल्या झाल्या खानदेशी मिरच्या तयार. आणि त्याच्यात पाणी टाकून मस्त शिजू देऊ झाकण ठेवून. आणि त्या मिरच्यांना ना पूर्ण पाणी आटेपर्यंत कोरड्या करायच्या आहे आणि नरम होईपर्यंत मस्त एवढ्या पाण्यात मस्त आटू देऊ आपण त्यांना. आपली कढी सुद्धा झाली इकडे. हे बघा आपल्या मिरच्या झालेल्या आहे. अजून थोडं पाणी आटायचं वाटतं. आणि आपण पाण्यात जर शिजू दिल्या ना, तिखट लागत नाही, त्याच्यामुळे जास्त पाण्यात जर शिजल्या ना, पूर्ण पाणी आटू देऊ आपण त्यात. मिरच्या पूर्ण कोरड्या झाल्या. गॅस बंद करते मी. आल्यावर लगेच जेवायला बसणार. सर्व झालंय आता माझं. यांचीच वाट बघते मी. दुपारून मला वेळच भेटला नाही. आता आवरलं आणि आता 7:30 झालेले. तर मी बनवते आता धपाटे. तर सिंपल असे गव्हाचे पिठाचे धपाटे बनवते. तर पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे मी. आणि गुडिया राणी चालली बाहेर. मिस्टर DIY मध्ये चालली गुडिया. तिला काहीतरी घ्यायचंय. काय घ्यायचंय? हा, मला ऐकू येत नाहीये. काय घ्यायचंय सांग. जा, तिच्या पप्पांसोबत चालली ती. तर ती जाते तिच्या पप्पांसोबत. मी करते आता धपाटे. आणि ना सकाळची कढी पडलेली आहे, तर मी भात लावते थोडासा आणि धपाटे बनवते. तर कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा चिरून घेतलाय भारी. आणि मी त्याच्यात आहे ना बेसन पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ
बाजरीचं पीठ काहीच घेत नाही, फक्त गव्हाच्या पिठाचे बनवते. एक वट घ्याव, गाठ लावलेली ते पण आता एक होते. पीठ थोडं जास्त घेतलं, मुलं पण खाणार आहे त्याच्यामुळं, आणि सगळेजण खातील एक एक तरी. बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ टाकत नाही मी, उकरं नको म्हटलं. आता मीठ टाकते. आणि मी लसूण, जिरं आणि ओवा कुटून घेतलेला आहे. टाकून घेते आणि तिखट कमी टाकते. तुम्ही आता सर्व टाकून घेतलं, मिक्स करून घेते मस्त. मध्येच जावं लागलं मला बाहेर. आणि आपण पाणी टाकून घेऊ आणि मस्त मिक्स करून. आणि आपल्याला ना पातळ मळायचं आहे, जास्त पातळ पण नाही मळायचं आणि घट्ट पण नाही, मीडियम असं मळून घेऊ. आणि कधीतरी खायला ना छान लागतं थंडीमध्ये, तर असं काहीतरी पाहिजेलच थोडंफार वेगळं. रोज रोज भाजी पोळी नको, मग ते असं होऊन जातं. आपलं पीठ भिजून झालं, मी सर्व आवरून घेते. तर मी ना कपडा घेतलाय, असा कॉटनचा रुमाल घेतलाय आणि आपला पोळा आणि मस्त थापून. घेतलंय गावरान तूप आपलं घरचं.
इतकं छान झालंय. या तुम्ही पण खायला. बाकीचे ना ते आल्यावर करणार, जेवायला बसणार तेव्हा गरम गरम देणार मी. आणि आता 8 वाजलेले आणि आमचे मिठू. तर चला, व्हिडिओ मोठा होऊन जाईल. आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.